नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो शिवतीर्थावर आणि पण बघताय तुम्ही मागे किती गर्दी होती आणि सगळं आता सगळेजण घरी चालले. पण जाता जाता मित्रांनो प्रत्येक वेळेला मला तुम्हाला तेच सांगायचं असतं की राजसाहेबांनी जे सांगितलंय ते विचार आपण खरं घरी घेऊन जाणं गरजेचं आहे. आता ते विचार काय आहे ते आपण पाहिलं असेल, सर्वांनी जर का भाषण पाहिलं असेल तर मला असं वाटतं तुम्ही ना दोनदा तीनदा भाषण ते ऐका आणि भाषण ऐकताना तुम्ही त्यातले जे राजसाहेबांना जे सांगायचे जे कळकळीनं सांगतायत आजपर्यंत ते कळकळीनं सांगत आले. पण आपण काय करतो की तेवढा पुरतं भाषण ऐकतो. आणि सर राजसाहेबांनी सांगितलं एक महत्वाचा मुद्दा की छावा चित्रपट आला आणि त्याच्यानंतर औरंगजेबाची कबर ती आपल्याला दिसली. म्हणजे चित्रपटाला पाहून हिंदुत्व जागा होणं आणि मग त्याच्यानंतर चित्रपट उतरला की मग आपलं हिंदुत्व देखील उतरणं, हे खरे हिंदू नाहीच. हेच राजसाहेबांचं काही वाक्य. किंवा मग राजसाहेबांनी जे सांगितलं गंगेबद्दल की गंगेचं पाणी ह्याला ते दूषित आहेत म्हणून ते बोलले हाड. का त्यांना असं नाही बोलायचं होतं की ते कुंभमेळा असेल किंवा हिंदू असेल या सगळ्या गोष्टींवर राजसाहेबांचं हड नव्हतं. तर या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण राजसाहेबांनी दिले. पण त्यामागे राजसाहेबांनी महाराष्ट्रातले जे मुंबईमधले ज्या नदीत 5 नद्या आहेत आणि त्यातली एक मिठा नदी जी एक आता फक्त राहिले, बाकी 4 नद्या ज्या आहेत त्या म्हणजे बोलतात ना आपण मारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ते आपण स्वतः आपल्या हाताने ते मारल्यात. आपण आजपर्यंत प्रश्न विचारले नाही, महानगरपालिकेला प्रश्न विचारला नाही. आता एक आता नदी जी राहिलेली ती मिठा नदी आहे, त्याला देखील आपण जपणार आहोत का आणि त्याच्यावर आपण प्रश्न विचारणार आहोत का, हे खरं आपण याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण काय करतोय, आपण सरकारला कधीच प्रश्न विचारत नाही, आपण प्रशासनाला कधीच प्रश्न विचारत नाही. आपण फक्त आपल्या घरचं बघतो. आपण फक्त बोलत ना की ठीक आहे चल आपलं काम नाही ते म्हणून सोडून देतो गोष्टी. पण या गोष्टी आपण समाज म्हणून पाहणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे आपण खरं मला असं वाटतं की आता हा फक्त व्हिडिओ राजसाहेबांचा किंवा माझा तुम्ही पाहताय तो फक्त बघून थंड बसू नका. ह्या सगळ्या गोष्टीवर बोला. आजपर्यंत तुम्ही बोलला नाही, शांत बसला, पण शेवटी ते तुमच्या घरावर दारावर येतं आणि या पुढच्या पिढीवर तुमच्या येणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता जागवणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा विषय जो राजसाहेबांनी सांगितला तो म्हणजे मराठी माणसं. आता हे परप्रांतीयातले जे येत आहेत आणि ते आता इथं बोलतायत की काय ते इथं आम्हाला मराठी नाही येत, आम्ही नाही बोलणार, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे राजसाहेबांनी काय सांगितलं त्यांना सांगा इथं महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे. कारण ती महाराष्ट्रातली राजभाषा आहे मराठी. आणि प्रत्येक बाहेरच्या राज्यात तुम्ही जाता तेव्हा तिकडे हिंदी आणि इंग्रजी नाही वापरलं जात, तिकडे फक्त त्यांची भाषा वापरली जाते. मग इथे आपण का त्यांना सवय लावून ठेवायची, इथं आपण का आपला बोकांडी घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जर आता विचार नाही केला तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीवर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भोगाव्या लागणार आहेत. आणि मग आपण बोलणार की आम्हाला ह्या सुविधा नाही, आम्हाला त्या सुविधा नाही, आम्हाला ह्या गोष्टी मिळत नाही. पण त्याचा विचार मला असं वाटतं आपण सरकारला या प्रश्न विचारून करणं गरजेचं आहे. आपण बोलतात ना, मी तुम्हाला मागचा एक व्हिडिओ टाकलाय, सगळ्या मुद्दे बाजूला राहिले, मग मूळ मुद्दे असतात, महाराष्ट्रातले विषय असतात, बेरोजगारीचे विषय असतील, शेतकऱ्यांचे विषय असतील, आपल्या मुलांच्या शिक्षणाचे विषय असतील, हे सगळे आपल्या बेरोजगारीचे विषय असे हे सगळे बाजूला ठेवून हे जातीपातीचे विषय आणि मग बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मूळ विषय बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी आपल्यावर लादल्या जातात. त्या गोष्टी आपण आता खरंच स्वतःहून समजणं गरजेचं, आपण शहाणं होणं गरजेचं आहे. स्वतःवर ज्या लादल्यात ना सरकारने आपल्या गोष्टी त्या बाजूला ठेवून त्यांना विचारणं गरजेचं आहे की बाबा रे हे सोड, याचं काय झालं. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं राजसाहेबांच्या या सभेमधून मी आज शिकलोय आणि तुम्ही देखील शिकाल ही आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढे उद्या मी व्हिडिओ बनवल्यास त्यात सविस्तर बोलेल. मित्रांनो, विनंती करतो राजसाहेबांची ही जी सभा आहे आजची ती फक्त पाहून बोलतात ना तुम्ही सोडून देऊ नका, त्याच्यावर अंमलबजावणी त्याची करा. तुर्तास सांगतो मित्रांनो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सभा पाहत असताना मला आपले एक सबस्क्रायबर भेटलेत. मला काल त्यांनी मेसेज पण केला होता की सभा किती वाजता आहे. काय नाव? राकेश भोईर. राकेश भगवान भोईर. हा, तर मला अचानक आमची भेट झाली. बोलतात ना अचानक मध्ये भेट होते, कधी देव कधी कोणाला कधी भेट होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आमची अचानक भेट झाली आणि माझ्याबरोबर आतापर्यंत होता. आता दादर स्टेशनला आम्ही जातो, आम्ही सोबत असणार. तू कुठला काय, तुला काय मी बोलायचं? भिवंडीचा आहे आणि कुणालचे व्हिडिओ भरपूर चांगले असतात, त्यामुळे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि बघा त्याचे व्हिडिओ. धन्यवाद. आणि आता आम्ही घरी चाललोय. तुम्ही देखील जसं प्रेम करताय ते असंच प्रेम करत राहा. तुमच्यापर्यंत मी असेच महाराष्ट्राचे ज्वलंत विचार, राजसाहेबांचे ज्वलंत विचार, महाराष्ट्रातले प्रश्न हे असे आपल्या मराठी बोलीवर घेऊन येत जाईल. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.